90च्या काळामध्ये भारतीय फास्ट बॉलरना कधी कोणती टीम सिरियस घ्यायची नाही. शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा झालेला कपिल देव रिटायर झाला होता. श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे, पण त्यांची दहशत बसावी असे ते बॉलर नव्हते. मुकी बिचारी गाय कोणीही हाका. कधी कोणाला मान वर करून पाहायचं नाही, उलट बोलायचं नाही. मदत न करणाऱ्या खेळपट्टीवर मरमर करत दिवसभर गोलंदाजी करत राहायची. नवशतक उजाडले ते भारतीय क्रिकेटला ग्रहण लावणाऱ्या मॅच फिक्सिंगला घेऊन. अनेक उलथापालथ या वर्षात घडल्या. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. अखेर सौरव गांगुलीकडे भारतीय टीमची कमान सोपवण्यात आली. नवीन भारताची नवीन क्रिकेट टीम बनवायचा निर्धार त्याने केला. नवे नवे हिरे शोधले. काही हिऱ्यांना पैलू पाडले. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरचा झहीर वयाच्या 17व्या वर्षी फास्ट बॉलर बनायचं म्हणून मुंबईला आला. MRF पेस फाउंडेशनने त्याचं टॅलेंट ओळखून त्याला डेनिस लिलीच्या हवाली केलं. खूप वाट बघूनही त्याच्या आवडत्या मुंबई टीमकडून त्याला रणजीमध्ये पदार्पण करता आले नाही. अखेर बडोदा टीममध्ये त्याला चान्स मिळाला. 2000 सालची रणजी ट्रॉफी त्याने बडोद्याला जिंकून दिली. त्याची दमदार कामगिरी पाहून त्याला भारतीय टीममध्ये बोलावणं आलं. 3 ऑक्टोबर 2000ला ICC नॉकआउट सिरीजमध्ये केनियाच्या विरुद्ध त्याचं डेब्यू झालं. त्याच सामन्यात युवराज सिंगचं सुद्धा भारतीय टीममध्ये आगमन झालं होतं. झहीर खानचा तो रनअप, बॉल टाकतानाची ती उंच उडी आणि बॉल टाकल्यावर फलंदाजाकडे रोखून बघणं पाहून भारी वाटत होतं. 42व्या ओव्हरमध्ये झहीरने 2 विकेट्स घेतले, दोन्ही बोल्ड. त्याच्या जबरदस्त इनस्विंग यॉर्करला केनियाच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते. या 2 विकेट्स पाहून पब्लिक वेडी झाली. पुढची अनेक वर्षे त्याने राज्य केले. शारजा, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सगळीकडे विकेट्सची लाईन लावली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 2003च्या विश्वकपमध्ये भारताला फायनलमध्ये घेऊन जाण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. मात्र फायनलमध्ये तो प्रेशर हाताळू शकला नाही. पहिलाच बॉल हा नो बॉल टाकून त्याने अपशकून केला. त्या ओव्हरमध्ये त्याने 15 रना दिल्या. त्या मॅचमध्ये त्याला फक्त 7 ओव्हरमध्ये 67 रना ऑझी बॅट्समननी कुटल्या होत्या. 2003च्या फायनलच्या वाईट आठवणींमध्ये सचिनची विकेट तर आहेच, पण झहीर खानची धुलाईसुद्धा आहे. झहीरने याच अपमानाचा बदला 8 वर्षांनी 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये घेतला. तेव्हा त्याच्याविरुद्ध होती श्रीलंकन टीम. त्याने पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही आणि 1 विकेट घेतली होती. यावरून ओळखावे त्याच्यामध्ये किती आग जळत होती. या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्याची कामगिरी जबरदस्त होती. भारतीय फास्ट बॉलरमध्ये अभावाने आढळणारा स्वॅग झहीरमध्ये होता. मानसिक आणि शाब्दिक लढाईत तो फलंदाजाच्या 1 पाऊल पुढेच राहिला. त्याच्याशी स्लेजिंग करून पंगा घेण्याच्या फंदात जास्त कोणी पडायचे नाही. असा प्रयत्न फक्त 2दाच केला गेला आणि तेही झहीर बॅटिंग करत असताना. भारताच्या इंग्लंड दौऱ्यावेळी झहीर बॅटिंग करत असताना इंग्लिश खेळाडूंनी मुद्दामहून जेली बीन्स खेळपट्टीवर टाकली. मैदानात झहीर खान आणि पीटरसन यांच्यात वाद पाहायला मिळाला. त्याच मॅचमध्ये झहीर बॉलिंगला आल्यावर इंग्लिश फलंदाजांची पळताभुई कमी होईल अशी वेळ आली. असंच एकदा ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर होता. तेव्हा ब्रेट लीने झहीर बॅटिंग करत असताना काहीतरी कमेंट त्याच्याजवळ जाऊन केली. यावेळी झहीरने तोंडाने उत्तर दिले नाही. जगातल्या सर्वात फास्ट बॉलर असलेल्या ब्रेट लीला पुढच्याच बॉलला स्ट्रेटला 6 मारला. ब्रेट लीने आयुष्यात परत कधी झहीर खानचा नाद केला नाही. भारतीय फास्ट बॉलिंगचं नेतृत्व त्याने अनेक वर्ष केलं. तो स्वतः तर बॉलिंग चांगली करायचाच, पण शिवाय मिड ऑफला थांबून दुसऱ्या बॉलरलाही मार्गदर्शन करायचा. यामुळेच की काय त्याला ज्ञानी बाबा हे नाव पडले. IPLमध्ये फेमस झालेला नकल बॉल ही त्याचीच देण मानले जाते. याच नकल बॉलच्या जोरावर IPLमध्ये त्याने खोऱ्याने विकेटा घेतल्या. साऊथ आफ्रिकेचा कप्तान स्मिथ, श्रीलंकेचा संघकारा जयसूर्या हे झहीरचे नेहमीचे गिराईक होते. यॉर्कर, दोन्ही साईडला बॉल वळणारा स्विंग, रिव्हर्स स्विंग, धडकी भरवणारा बाउन्सर, नकल बॉल असे फास्ट बॉलिंगची सगळी अस्त्र त्याच्या भात्यात होती. वसीम अक्रम, चामेंडा वास या डावखुऱ्या फास्ट बॉलरशी त्याची कायम तुलना होत राहिली. मात्र दुखापतीमुळे टीमच्या आत बाहेर राहिल्यामुळे असेल त्याच्या क्षमते एवढ्या विकेट्स त्याला मिळाल्या नाहीत. तरीही वनडेमध्ये 282 आणि कसोटीत 311 विकेट्स त्याने घेतल्या. भारतीय खेळपट्टीच्या मानाने ही कामगिरी जबरदस्त अशीच आहे. असा हा मराठमोळा झहीर 2015मध्ये निवृत्त झाला. तंदुरुस्तीची जाळीव न असल्यामुळे आपल्या कारकिर्दीचे जे नुकसान झाले ती वेळ परत कोणत्या भारतीय गोलंदाजावर येऊ नये म्हणून त्याने प्रॉफिटनेस सर्व्हिस म्हणून कंपनी सुरू केली आहे. 23 नोव्हेंबर 2017मध्ये मराठमोळा चकदे फेम सागरिका घाटगेशची त्याचं लग्न झालं. भारतीय टीमचा गोलंदाजी कोच म्हणून त्याचं नाव कायम चर्चेत असतं.
झहीर भारताचा कप्तान कधी बनू शकला नाही, मात्र कोच म्हणून तरी त्याच्या क्रिकेटिंग ज्ञानाचा फायदा पुढच्या पिढीच्या गोलंदाजांना करून देता येईल.